हालेलुया, हालेलुया. मत्ती 10:37-39 वचन. जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर किंवा आईवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही. वचन 38. आणि जो आपला वादसंग उचलून माझ्यामध्ये येत नाही तो मला योग्य नाही. वचन 39. ज्याने माझा जीव राखला तो त्याला राखले आणि ज्याने माझ्या करता आपला जीव गमावला तो त्याला राखले. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन काही संदीपा बायबल सांगते जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर किंवा आपल्या आईवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा आपल्या मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करतो तोही मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा स्वतःच्या जीवनाला अधिक महत्त्व देतो तो पण मला योग्य नाही. जो आपला वधस्तंभ उचलून माझ्या मागे येत नाही तो पण मला योग्य नाही. आता प्रभू येशू या ठिकाणी काय म्हणत आहे की माझ्यापेक्षा तुम्ही ज्या कोणाला महत्त्व देणार त्याद्वारे तुम्ही मला योग्य नसणार. मी तुम्हाला महत्त्व देणार नाही. आज आपल्या जीवनामध्ये आज मनुष्य देवापेक्षा इतर वस्तूला अधिक महत्त्व देतो. मग ते आई वडील असू दे, भाऊ बहीण, मुलं, धन संपत्ती, नोकरी या इतर काही. आज मनुष्य सर्वाहून अधिक मात्र म्हणजे देवाहून अधिक या जागतिक गोष्टीला अधिक महत्त्व देतो. माणसाला वस्तूला अधिक महत्त्व देतो. प्रभू म्हणतो ती लोक मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा इतरांना जास्त महत्त्व देतो प्रभू म्हणतो तो मनुष्य मला योग्य मिळत नाही. तो मनुष्य माझा मनुष्य नाहीच. आपल्या जीवनामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे तो परमेश्वर, ज्याने आपल्याला घडवले, उत्पन्न केले, निर्माण केले, या जगात पाठवले, लहानाचे मोठे केले. प्रत्येक क्षणाक्षणाला जो आपल्याला सर्व पुरवतो तो प्रभू येशू आहे. आणि या प्रभू शिवाय जर आपण इतरांना आपल्या जीवनात अधिक महत्त्व देणार तर आपण प्रभूसाठी खास नसणार. आपण प्रभूसाठी योग्य नसणार. प्रभूसाठी योग्य कधी बनणार जेव्हा आपण आपल्या जीवनात प्रभूला महत्त्व देणार, प्रभू येशूला अधिक श्रेष्ठ स्थान देणार. तेव्हा आपण प्रभूसाठी खास आणि महत्त्वाचे असणार. म्हणून प्रभू म्हणतो जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर आपल्या आईवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा आपल्या मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करतो तो पण मला योग्य नाही. देवाला पहिलं स्थान, देवाला प्रथम स्थान, देवापेक्षा कोणाला अधिक मानू नका, तर सर्वाहून अधिक देवालाच माना. बायबल तर सांगते एक इतिहासमध्ये 29:11 तू सर्वाहून श्रेष्ठ व उन्नत आहेस. दावीद म्हणतो सर्वाहून श्रेष्ठ, सर्वाहून योग्य, उंच परमेश्वरच आहे. जो सर्वाहून थोर आहे त्या परमेश्वरालाच आपण आपल्या जीवनात प्रथम स्थान दिलं पाहिजे. पहिलं स्थान आपण प्रभूलाच दिलं पाहिजे, ज्याने आपल्याला घडवले, ज्याने आपल्याला निर्माण केलेले, ज्याने आपल्याला उत्पन्न केलेले त्या प्रभूला आपण पहिलं स्थान दिलं पाहिजे. आपल्या जीवनात आपण अनेकांना पहिलं स्थान देतो. आता सवा प्रार्थनेला यायचंय, आपल्या घरी आपले कोणी नातेवाईक आले, विचार करा नाही जाणार आज प्रार्थनेला, दुसऱ्या दिवशी जाणार माझे नातेवाईक आलेले आहेत. मग इथे आपण काय केलं, आपण प्रभूपेक्षा माणसाला जास्त महत्त्व दिलं. किंवा अनेक वेळा कुठे प्रोग्राम आहे, कुठे काय आहे, आज नाही जात प्रार्थनेला, मला तिकडे सहभागी झालं पाहिजे, तेव्हा आपण काय करतो, प्रभूपेक्षा आपण त्या गोष्टींना अधिक महत्त्व देतो. देवापेक्षा आपण इतर वस्तूवर, व्यक्तीवर जास्त प्रेम करतो. म्हणून प्रभू म्हणतो तुम्ही मला योग्य नाही. आपल्याला देवाने घडवले, परमेश्वराने बनवले, त्याच्याद्वारे आपण आलेले आहोत. तर आपल्या जीवनात आपण प्रभू येशूलाच अधिक महत्त्व दिलं पाहिजे. ना आई वडील, ना भाऊ बहीण, ना कोणते नातेवाईक, ना मित्र मैत्रीण, ना आपला व्यवसाय, ना पैसा, ना कोणती वस्तू,
कशालाही आपल्या जीवनात देवापेक्षा अधिक महत्व नसावं. हालेलुया. प्रभूने पण म्हटलं मार्क 3:31-35, प्रभू जेव्हा लोकांना शिकवत होते तेव्हा प्रभूने कोणीतरी येऊन म्हटलं की बाहेर आपली आई आपले भाऊ आपल्याला भेटण्यासाठी. तेव्हा प्रभूने म्हटलं कोण माझी आई, कोण माझे भाऊ, कोण माझी बहीण, ही वचन ऐकणारे तेच माझे आई भाऊ बहीण. प्रभू आता इथे कार्य करत आहे, प्रसार करत आहे, वचन देते आणि प्रभू प्रभूला मिळून म्हणतात आपले नातेवाईक उभे आहेत, आपली वाट पाहते. प्रभूने तिथे नातेवाईकांना नव्हे तर आपल्या पित्याने जे कार्य सोपून दिलं होतं त्या कार्याला प्रभूने अधिक महत्व दिलं. प्रभूने म्हटलं हेच तर माझे भाऊ, आई वडील किंवा आई बहीण, हे सर्व काही वचन ऐकतात, हे वचन ग्रहण करतात. आपल्या जीवनामध्ये प्रभू येशूला जास्त प्राधान्य द्या, प्रभूला महत्व द्या. या जगाच्या वस्तूंना आणि जगांच्या गोष्टींना आपल्या जीवनात अधिक महत्व नसावं. सर्वाहून अधिक प्रेम प्रभू येशूवर करा, ज्याने आपल्याला निर्माण केले, जो आपल्याला स्वर्गात नेणार आहे त्याच्यावर प्रेम करा. आपण माणसांचं ऐकतो, प्रार्थना कमी करतो, प्रार्थना सोडतो. आपल्याला वाटते त्यांचं ऐकलं तर त्यांना वाईट वाटेल, दुःख वाटेल, आपण त्यांना महत्व देतो. पण प्रभूला काय वाटेल याचा जरासही आपण विचार करत नाही. आपण आपल्या जीवनात देवापेक्षा माणसांना अधिक महत्व देतो. म्हणून जेव्हा आपल्या जीवनात एक संकट येतात आणि आपण देवाचा धावा करतो तेव्हा देव ऐकत नाही आपलं. देव म्हणतो तू तुझ्या जीवनात मला महत्व अधिक दिलं नाही, तू माणसाला, वस्तूला, याला त्याला, मग तू त्याच्याचकडे जा. तुला तर गरज राहिली, तू माझा धावा करत आहे. तुमच्या गरजा सरल्यानंतर, संपल्यानंतर तुम्ही मला विसरून माणसाच्या मागे लागतात. मग प्रभू आपली प्रार्थना कशी ऐकेल? आपल्या जीवनात नेहमी प्रभूला महत्व दिलं पाहिजे. ज्याने आपल्याला घडवले, बनवले, निर्माण केले, या सृष्टीत पाठवले त्या प्रभू येशूला आपल्या जीवनात सर्वाहून अधिक महत्व द्या. ना माणसांना, ना नातेवाईकांना, ना आपल्या व्यवसायाला, ना पैशाला, कशाला पण नाही, प्रभू येशूला. प्रभूला आपण आपल्या जीवनामध्ये महत्व दिलं पाहिजे. लूक 9:57 ते 62 वचनापर्यंत बायबल सांगते की मात्र तेव्हा कोणी एकाने प्रभूला म्हटलं मी आपल्या मागे येईल. प्रभूने म्हटलं माझ्या मागे यायचंय तर कोकड्यास बिले आणि मात्र आकाशाच्या पक्षात घरटीने, कोकड्यास बिले आणि आकाशाच्या पक्षात घरटी आहे. परंतु मला, मनुष्याचा पुत्र म्हणजे प्रभू म्हणतो, मला डोके टेकायला पण जागा नाही. तुला यायचंय ना माझ्या मागे तर तुला त्याग करावा लागेल, दुःखातून, कष्टातून तुला जावं लागेल. काय तू तयार आहेस? जर तू तयार असशील तर चल माझ्या मागे. तेव्हा त्याच्यावरून ऐकून दुसरं एक प्रभूला म्हणतो, प्रभूजी मी आपल्या मागे येईन पण मला पहिला जाऊन माझ्या बापाला पुरू द्या. हालेलुया, हालेलुया. काय सांगते वचन? जेव्हा प्रभूने म्हटलं माझ्या मागे, दुसऱ्या एकाने प्रभूला म्हटलं माझ्या मागे, तेव्हा त्यांनी म्हटलं मी पहिला जातो, मी माझ्या बापाला पुरतो आणि मग मी तुमच्याकडे येतो तुमची सेवा करायला. तेव्हा प्रभू येशूने म्हटलं मेलेल्याला जाऊन पुरू दे, तू जा आणि देवाच्या राज्याची घोषणा कर. तुला मी बोलवतो ना, ये माझ्या मागे. बापाला पुरणं हे मुलाचं कर्तव्य आहे. बापाला मुठमाती देणं हे मुलाचं कर्तव्य आहे. तरी प्रभू म्हणतो त्याच्याहून श्रेष्ठ कर्तव्य आहे माझी सेवा करणं. हालेलुया. तुझा बाप मेल्यानंतर दुसरे कोणीतरी पुरतील, तू त्याचा विचार करू नकोस. तू माझ्या मागे चल, तू माझं काम कर, तू माझं कार्य कर, माझी सेवा कर, माझ्या मागे लाग. आता ब्रदरांनी तुम्हाला साक्ष दिली. आजचा दिवस जो आहे ब्रदरांचा आहे, आमच्या वडिलांचा म्हणजे माझे जे सासरे त्यांचा मृत्यू दिवस आहे 14 सप्टेंबर. या दिवशी ते देवाच्या घरी गेले. ब्रदरांनी आता तुम्हाला साक्षीमध्ये म्हटलं, जेव्हा ते मृत्यू पावले तेव्हा ब्रदरांना 2 ठिकाणाच्या प्रार्थना होत्या आणि त्या ठिकाणी जायचे होते. आणि बाबा इथे मरण पावल्यानंतर ब्रदराने जाऊन त्या दोन्ही प्रार्थना केल्या आणि त्या दोन्ही ठिकाणाच्या प्रार्थना
चालवल्या आणि मग ब्रदर घरी आले आणि मग दुसऱ्या दिवशी मात्र बाबांना मुठमाती देण्यात आली. हालेलुया, हालेलुया. अशा प्रकारे ब्रदराने जाऊन सुवार्तेची घोषणा केली. बायबल या ठिकाणी म्हणते की तुला मी बोलवले ना, मेली लोक मेलेल्यास पुरतील, तू जा आणि देवाच्या राजाची घोषणा कर, देवाच्या सुवार्तेची घोषणा कर. तुला मी काम दिले ना, तू ते काम कर. त्यानंतर प्रभू तिसरा व्यक्ती बायबल काय सांगते पहा. तिसरा प्रभूला म्हणतो मी आपल्या मागे येईन, पण पहिला मला जाऊ दे आणि माझ्या घरच्या लोकांचा निरोप घेऊ दे. मी त्यांचा निरोप घेतो, कसे काय विचारतो आणि मग येतो तुमच्या मागे. पण प्रभू येशूने म्हटले की ज्याने नांगराला हात घातल्यावर जो मागे वरून पाहतो तो देवाच्या राजाला उपयोगी नाही. तू माझ्या मागे यायला तयार आहेस ना, मग घरच्यांचा विचार करू नको, तू माझ्या मागे चल. नांगराला हात घातलाय, मागे वळू नकोस. तू घरी जाशील, घरची लोक तुला कमजोर करतील, जाऊ नको कार्य करायला, आमचं काय होणार, काय देवाची सेवाच केली पाहिजे, काम कर, नोकरी कर, हे कर ते कर, आणि तुला माझ्याकडे येऊ देणार नाही. तू माझ्या मागे येतेस ना, तर लक्ष माझ्या मागेच दे, घराकडे कुटुंबाकडे नाही. पहा, आपल्या जीवनात आपण सर्वात श्रेष्ठ स्थान प्रभू येशूला दिलं पाहिजे. सर्वात प्राधान्य आपण प्रभू येशूला दिलं पाहिजे, ज्याने आपल्याला घडवलेलं आहे, बनवलेलं आहे, निर्माण केलेलं आहे. त्या प्रभूला स्थान पहिलं द्या. जो आपला निर्माण करता आणि आपला बाप आहे, आपला पिता आहे, त्याच्या मागे आपल्याला चालायचंय. अनेक लोकांच्या जीवनात पाहिलं तर ते अनेक वस्तूंना महत्व देतात. त्या दिवसाची प्रार्थना कट्ट झाली तरी चालेल, नाही मिळाली तरी चालेल, पण या व्यक्तीला कसं दुखवायचं, ही गोष्ट कशी थांबवायची, हे काम कसं थांबवायचं, असे विचार करणारे अनेक लोक आहेत. जे देवावर प्रेम करतात, जे देवाला महत्व देतात, त्यांच्या जीवनात परमेश्वर कार्य करतो. त्यांना परमेश्वर मात्र अनुग्रह मात्र देतो. म्हणून आपण आपल्या जीवनात देवाला अधिक महत्व दिलं पाहिजे, परमेश्वराला अधिक किंमत दिली पाहिजे. जो आपण प्रभूला अधिक किंमत देणार, तेव्हा परमेश्वर आपल्या जीवनामध्ये कार्य करायला सुरुवात करणार. तेव्हा प्रभू आपली उन्नती आणि आपली प्रगती करायला मात्र प्रभू सुरुवात करणार. देवाच्या मागे आपल्याला लागायचंय. सर्वात महत्व प्रभू येशूला द्यायचंय, प्रभूला अधिक महत्व द्यायचंय, प्रभूच्या सुवार्तेला, प्रभूच्या कार्याला अधिक महत्व द्यायचं. हा बायबल आपल्याला काही गोष्टी शिकवते. 1 शमूएल मध्ये 2 अध्याय 12 ते 36 वचनापर्यंत एलीचे 2 मुलगे जे अधर्म करत होते, लाच खात होते, पाप करत होते. एली देवाचा याजक होता, देवाची सेवा करत होता, पण त्याची दोन्ही मुलं वाईट वागत होती, अधर्म करायचे, लाच घ्यायचे, वाईट कामं करायची. त्याच्या बापाने म्हटलं की तुम्ही जी कर्म करत आहात देव पाहते आणि देवाच्या हातून कोणीच सुटणार नाही. पण मुलं ऐकायला तयार नाहीत. सरतेशेवटी देवाने एलीला म्हटलं, काय तू माझ्यापेक्षा स्वतःच्या मुलाचा जास्त आदर करतोस, तू माझ्यापेक्षा स्वतःच्या मुलाला जास्त महत्व देतोस. जर एलीने त्याच वेळेला मुलाला फटके दिले असते, शिक्षा केली असती, तर मुलं सुधारली असती. पण एलीने हे काम केलं नाही. ना त्यांना फटके मारले, ना त्यांना कडक शिस्त दिली, ना त्यांना मात्र चांगलं शिकवलं. जेव्हा ती मोठी झाली तेव्हा तो सांगू लागला, तेव्हा ते ऐकायला तयार नव्हती. जर अगोदरच एलीने त्यांच्याकडे लक्ष दिलं असतं, फटके दिले असते, कडक मात्र शिस्त लावली असती, तर एलीची मुलं बिघडलेली सुधारली असती. पण एलीने आपल्या मुलांवर जास्त प्रेम केलं देवापेक्षा. जाऊ दे, काय करायचं ते करू दे, आणि असं केलं एलीने. आणि म्हणून देवाने काय म्हटलं बघा, 29 वचनात, तू आपल्या पुत्राचा माझ्याहून अधिक आदर करतोस, तू मला तुच्छ लेखून आपल्या मुलांचा आदर सन्मान करत आहे, म्हणून तुझी मुलं मरणार आणि तुझं याजक पण मी काढून घेणार. तुझ्या घराण्यात जन्मलेले चौली पावलीसाठी तडपणार. ते म्हणणार, आम्हाला याजकाचं एक काम तरी दे, म्हणजे आम्हाला पोटभर खायला मिळेल. पण तुझ्या वंशातल्या लोकांना पुढे याजकाचं काम पण मिळणार नाही. चौली पावलीसाठी तुम्ही तडपणार, कारण तू माझ्यापेक्षा मुलांचा जास्त आदर करतोस. आणि खरोखर 1
शमूएल 4 अध्यायामध्ये मात्र एलीची दोन्ही मुलं मरण पावली. एलीची दोन्ही मुलं मरण पावली. आणि ही गोष्ट एलीने ऐकल्यानंतर की कोष गेला, मुलं मेली, तेव्हा एली पण आपल्या कुर्शीवर सिंहासन खाली पडला आणि त्याची मान मोडली आणि तो पण मेला. एलीची सून, तिला कळालं की माझा नवरा मेलेला आहे. तिला प्रसूती वेदना लागल्या, कारण ती गरोदर होती आणि तिला प्रसूती वेदना लागल्या आणि तिची प्रसूती झाली, बालंतपण झालं आणि मात्र तिने मुलाला जन्म दिला आणि ती पण मेली. एका दिवसात एलीची दोन्ही मुलगी, एली मेला, एलीची सून पण मेली. हालेलुया, हालेलुया. एका दिवशी 4 व्यक्ती मेले आणि इस्रायलातले अनेक लोक मेले ते वेगळेच. का? कारण एली याचकाने देवापेक्षा मुलाचा जास्त आदर केला आणि म्हणून देवा त्या मुलांनाच मारून टाकलं. सरतेशेवटी एली पण मेला, सून पण मेली त्याची. देवापेक्षा कोणाला जास्त किंमत देऊ नका. मग आपली मुलगी असू दे या आपल्या मुली असू दे, आपल्या सुना असू दे या जावई असू दे, आपले भाऊ असू दे या आपले आई वडील असू दे, आपले मित्र नातेवाईक असू दे या ओळखी संबंधीची कोणी व्यक्ती घेऊन असू दे, पण देवापेक्षा कोणाला अधिक महत्व स्थान देऊ नका. सर्वात श्रेष्ठ आहे परमेश्वर, ज्याला अधिक किंमत द्या. नाहीतर देवाचा क्रोध भडकला तर देवापुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही. देव कोणाची गय करणार नाही. हालेलुया. म्हणून प्रभूने म्हटलं, जो माझ्यापेक्षा आपल्या आईवर, वडिलांवर, आपल्या मुलाबाळांवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाहीच. देवापेक्षा कोणालाच अधिक किंमत देऊ नका, कोणाला अधिक महत्व देऊ नका, फक्त प्रभूलाच द्या. बायबल सांगते, आपण निर्गममध्ये पाहतो 20 अध्याय 1 ते 7 वचनापर्यंत देव पित्याने म्हटलं, आणि देव हे सर्व शब्द बोलला, ज्याने तुला मिस्र देशातून दासगृहातून आणले, तो मी परमेश्वर तुझा देव आहे. माझ्या खेरीज तुला वेगळे देव नसावेत. आपल्यासाठी कोरी मूर्ती करू नको व आकाशातील खाली, पृथ्वीवरील व पृथ्वीखालच्या जलातील कशाची प्रतिमा करू नको. त्यांच्या पाया पडू नको किंवा त्यांची सेवा करू नको, कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे. जे माझा द्वेष करीतात त्यांच्या मुलांना 3ऱ्या 4थ्या पिढीपर्यंत वडिलाच्या अन्यायाबद्दल शासन करीतो, आणि जे माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करीतो. तुझा देव परमेश्वर याचे नाव व्यर्थ घेऊ नको, कारण जो परमेश्वराचे नाव व्यर्थ घेईल त्याची तो गय करणार नाही. काय संधी पावचन पहिली आज्ञा प्रभूने शिकवली. परमेश्वर पित्याने म्हटलं, मीच तुझा देव आहे, मीच तुझा एकमात्र परमेश्वर आहे, मीच देव आहे, माझ्याशिवाय तुला दुसरा देव नसावा. दुसरी आज्ञा, मूर्ती पूजा करू नकोस. पहिली आज्ञा काय आहे? एकच देवाला बस, एकच परमेश्वर, त्याच्याशिवाय आपल्या जीवनात कोणी महत्व नसावं. आणि दुसरी म्हणजे मूर्ती पूजा करू नकोस. आणि तिसरी म्हणजे देवाचे नाव विनाकारण घेऊ नकोस. आणि चौथी म्हणजे शब्दात पवित्र पाठ. अनेक लोकांनी जसे की एकच देवाला बस, मूर्ती पूजा करू नको, या 2 आज्ञेची एक आज्ञा केली. या 2 आज्ञा वेगवेगळे आहेत. तर पहिलं आहे मात्र, तू आपला देव परमेश्वर जो एकच देव आहे त्यालाच तू बस. आता मूर्ती पूजा म्हटलं तर काय? दुसरी आज्ञा काय? मूर्ती पूजा करू नकोस. म्हणजे काय? जो परमेश्वरापेक्षा माणसाला, वस्तूला, पैशाला किंवा इतर गोष्टीला जास्त महत्व देतो तो मूर्ती पूजा करतो. आता आपण म्हणणार, आम्ही कुठे मूर्ती पूजा करतात, आम्ही कुठे मूर्ती ठेवले, आम्ही येशूलाच तर म्हणतात. पण जो प्रभू येशूपेक्षा माणसाला, वस्तूला जास्त महत्व देतो तो मूर्ती पूजा करतो. हालेलुया. ती मूर्ती पूजा. जो येशूपेक्षा इतरांना आपल्या जीवनात अधिक श्रेष्ठ स्थान देतो तो मूर्ती पूजा करतो. प्रभूने काय म्हटलं? मी तुझा देव परमेश्वर आहे, तुला सर्व संकटातून सोडविणारा. तर प्रभू म्हणतो, मी तुझा देव आहे, तर माझ्या खेरीस तुला दुसरा देव नसावा. तू मूर्ती पूजा करू
नकोस म्हणजे माझ्यापेक्षा कोणालाच महत्वाचं स्थान देऊ नकोस. मीच तुझा देव आहे. माझं नाव विनाकारण पण घेऊ नकोस प्रभू म्हणतो. देवाचं नाव विनाकारण पण वापरू नका. आपल्या जीवनात आपण नेहमी परमेश्वराला अधिक महत्व दिलं पाहिजे. जेव्हा आपण आपल्या जीवनात परमेश्वराला जास्त महत्व देणार तेव्हा परमेश्वर आपल्या जीवनात कार्य करणार, तेव्हा प्रभू आपल्याला अनुग्रह देणार. पहिलं स्थान परमेश्वरला. दुसरं स्थान तुम्ही आपल्या कुटुंबाला, आपल्या मुलाबालांना, आई वडिलांना, आपल्या पती पत्नीला कोणालाही द्या, पण पहिलं देवाला. देवाशिवाय आपल्या जीवनात कोणी महत्वाचं नसावं. कळसीकरास पत्र 1:18 सर्वांमध्ये प्रभू येशूला प्राधान्य मिळावं. काय सांगते बायबल? सर्वांमध्ये फक्त प्रभू येशूलाच प्राधान्य मिळालं पाहिजे, महत्व मिळालं पाहिजे. फक्त ना फक्त प्रभू येशूला. प्रभूलाच आपण आपल्या जीवनात सर्वात जास्त किंमत दिली पाहिजे. प्रभूवर अधिक प्रेम आपण केलं पाहिजे. त्याचे नियम पाळले पाहिजे, त्याच्या आज्ञा पाळल्या पाहिजे. फक्त प्रभू येशूचे. त्याला आपल्या जीवनात सर्वात श्रेष्ठ स्थान द्या, फक्त प्रभू येशूला. आणि जो असं करतो त्याला महत्व मिळणार. बघा एज्रा या पुस्तकामध्ये 10 अध्याय, एज्रा 10 अध्यायमध्ये त्यावेळी इस्रायल लोकांनी मात्र इतर धर्मीय बायका केल्या होत्या. त्यांच्याद्वारे त्यांना मुलाबाला झाली होती. पण इस्रायल लोक परमेश्वराला विसरले होते आणि ज्या त्यांनी बायका केल्या होत्या त्यांच्या नादी लागून ते मूर्ती पूजा करायला लागले होते. त्यांना जी मुलं झाली होती त्यांना नीट यहुदी भाषाही बोलता येत नव्हती. त्यांना परमेश्वराची ओळख पण नव्हती. ती मुलंही बिघडलेली होती. ती मुलंही मूर्ती पूजामध्ये होती. म्हणजे त्यांना परमेश्वराची ओळख नव्हती. इस्रायल लोकांनी बायका तर केल्या, त्यांना मुलं तर झाली, पण त्यांनी परमेश्वराची ओळख त्यांना करू दिली नाही. उलट त्याच बायका जोड त्यांनीच मात्र या इस्रायल लोकांना मूर्ती पूजेकडे वळवलं. त्यामुळे इस्रायल लोकांवर परमेश्वराचा क्रोध भडकला. अशा मुले मूर्ती पूजेकडे ते वळले गेले. देवाचे नियम ते पाळत नव्हते, आज्ञा पाळत नव्हते. ते स्त्रिया पण देवाकडे वळायला तयार नव्हत्या. अगदी ती मुलंही देवाकडे वळायला तयार नव्हती. अशा वेळी एज्रा याजक, नहम्या हे पुढे आले आणि एज्रा याजकाने म्हटलं, जर तुम्ही आपल्या जीवनात देवाला पहिलं स्थान देतात, परमेश्वर हाच खरा देव आहे हे जर स्वीकारता, तर तुम्हाला आपल्या बायका आणि मुलं आता सोडून द्यावं लागेल. काय सांगितलं बघा? एक अवघड, एक कठीण गोष्ट आज आपल्या पुढे उभी आहे. त्यांना म्हटलं बायकांना, आपल्या स्वतःच्या बायकांना आणि मुलांना सोडून द्यावं लागेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि बायबल सांगते इस्रायल लोक तयार झाले. ज्या स्त्रिया प्रभूला स्वीकारायला तयार नव्हत्या, देवाच्या मार्गात चालायला तयार नव्हत्या, जी मुलं परमेश्वराचे नियम पाळायला तयार नव्हती, या सर्वांना इस्रायल लोकांनी सोडून दिलं. आपल्या जीवनात देवाला पहिलं स्थान दिलं. आपल्या बायका, आपली मुलं अलग केली त्या लोकांनी. मोठी गोष्ट वाटते की नाही? एक अवघड गोष्ट. कोण नवरा आपल्या बायकोला आणि मुलांना टाकून देईल? समज बायकोला देईल टाकून, मुलांना देईल? हालेलुया. या लोकांनी आपल्या बायका, आपली मुलं अलग केली, वेगळी केली, सोडून दिलं. कारण ते परमेश्वराला मानायला तयार नव्हते. अगोदर या लोकांनी आपल्या जीवनात या बायकांना, आपल्या मुलांना महत्व दिलं होतं. पण जेव्हा परमेश्वराची ओळख त्यांना पटली तेव्हा त्यांना बाजूला करून पहिलं स्थान देवाला दिलं. हालेलुया. ते पश्चाताप करायला लागले, आपली पापे कबूल करायला लागले. काय आपण आपल्या जीवनात येशूला महत्व द्यायला तयार आहोत का? आज अनेक लोक अंधश्रद्धेकडे, चुकीच्या शिकवणीकडे वळालेले आहेत आणि मात्र वाईट ते देवाविरुद्ध करत आहे. नाही केलं तर घरच्या लोकांना वाईट वाटेल, त्यांना राग येईल, त्यांना दुःख वाटेल. आपल्या जीवनात कोण महत्वाचं आहे? येशू की आपल्या घरातले लोक? ज्याच्या हातात आपलं जीवन, आत्मा आणि श्वास आहे तो महत्वाचा आहे की जग महत्वाचं आहे? या इस्रायल पुरुषाने आपल्या बायकांना, आपल्या मुलांना पण सोडून दिलं. आपल्याला ते सोडायचं नाही, पण महत्वाचं आहे आपल्या जीवनात येशूला किंमत द्या, येशूला महत्व द्या आणि आपल्या घरातल्या लोकांना बदला, त्यांना येशूकडे आणा. आणि तुम्हाला वाटते की आताच तुम्ही करू
शकता की त्यांना देवापेक्षा अधिक महत्व न देणं, त्यांना बाजूला करणं तर आत्ताच करा. जे जास्त पुढे गेलेले नाहीत, आत्ताच निर्णय घ्या आणि परमेश्वराला आपला प्रभू म्हणून स्वीकारा. या जगाच्या मागे, मूर्तीच्या मागे, अंधश्रद्धेच्या मागे लागू नका. जीवनात सर्वात महत्वाचं स्थान प्रभू येशूलाच आपण दिलं पाहिजे. जर आता आपल्याला होऊ शकते तर प्रयत्न करा, हे करा. येशूशिवाय कोणाला महत्व देऊ नका. हालेलुया, हालेलुया. सर्वात श्रेष्ठ आहे प्रभू येशू आणि त्याला जीवनात महत्व दिलं पाहिजे. बायबल काय सांगते पहा, अनुवाद 10:21 तो तुला स्तुतीचा विषय आहे, तो तुझा देव आहे. काय सांगते वचन? तो तुझ्यासाठी स्तुतीचा विषय आहे. परमेश्वर तुझ्या जीवनात तू अधिक स्तुती केली पाहिजे, अधिक मान दिला पाहिजे, अधिक किंमत दिली पाहिजे. तो देव आहे. काय सांगते वचन? तुझ्यासाठी देव स्तुतीचा विषय आहे. नुसता विषय नाही देव तुझ्या जीवनात. फक्त आरोग्य देणारा, पैसा देणारा, गरजा पूर्ण करणारा, इच्छा पूर्ण करणारा नाही. स्तुतीचा विषय आहे देव तुझ्यासाठी. या जगातले लोक तुझ्यासाठी मात्र गरजेप्रमाणे असतील, पण देव तसा नाही. आपली बायको आपली इच्छा पूर्ण करत आहे, घरातलं काम करत आहे, काम करण्यासाठी किंवा कुटुंब चालवण्यासाठी मी लग्न करत आहे, की एक स्त्री मला जीवनसाथी लावा, मला शेवटपर्यंत साथ द्यावा, माझाही संसार बनावा म्हणून मी लग्न करत आहे. आई वडील आपल्या मुलाबाळांना जन्म देत आहेत, प्रेम करत आहे, त्या मुलाबाळांना मोठे झाले आम्हाला सांभाळावं, अशासाठी कुटुंब, संसार किंवा अनेक गोष्टी आहेत. पण देवाबाबतीत तसं नाही. देव स्तुतीचा विषय आहे. कुटुंब, पैसा, धंदा का करत आहोत? पैसे मिळावं, घर चालावं, गरजेच्या वस्तू मिळाव्या, या अनेक वस्तू गरजेसाठी आपले विषय, गरजेचे विषय, आरोग्याचे विषय, संपत्तीचे विषय, सुखाचे विषय, शांतीचे विषय. पण येशू स्तुतीचा विषय आहे, ज्याला सर्वात श्रेष्ठ आपण किंमत दिली पाहिजे. परमेश्वराला जो कोणत्या गोष्टीचा विषय नाही, स्तुतीचा विषय आहे. हालेलुया. मला बायबल सांगते तो तुला स्तुतीचा विषय बनला पाहिजे, गरजेचा विषय नाही. तर या जगात जे ते गरजेचे विषय आहेत, पण येशू स्तुतीचा विषय आहे. हालेलुया, हालेलुया. मग आपल्या जीवनामध्ये आपण अधिक महत्व परमेश्वराला दिलं पाहिजे, त्याला अधिक किंमत दिली पाहिजे. जीवनात पहिलं स्थान, प्रथम स्थान प्रभू येशूलाच पाहिजे. त्याशिवाय दुसऱ्या कशाला पण नसावं. येशूला आपण अधिकाने किंमत देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर प्रभूचा अनुग्रह, प्रभूचा आशीर्वाद आपल्या जीवनात उतरणार आणि प्रभू आपल्याला अनुग्रह देणार. पुढे बायबल सांगते योशुआ 22 अध्यायामध्ये, जेव्हा इस्रायलाच्या 9.5 वंशजांना कळाले, हालेलुया, हालेलुया, की मात्र यातनेच्या त्या पलीकडे, आता बघा यातनेच्या त्या पलीकडे रौबेन आणि गाद वंश आणि मनसेचा अर्धा वंश, म्हणजे 2.5 वंश, 2.5 वंश यातनेच्या या पलीकडे राहिले होते आणि 9.5 वंश यातनेच्या त्या पलीकडे गेले होते. हालेलुया. मध्ये होती यादेन नदी आणि या पलीकडे 2.5 वंश, त्या पलीकडे 9.5 वंश होता. जेव्हा आता इस्रायल लोक आपापल्या नगरात राहू लागले, देश वसू लागले, तेव्हा इस्रायल लोकांना म्हणजे 9.5 वंशजांना योशुआला किंवा फिनास यांच्यापर्यंत एक बातमी आली. ती बातमी अशी होती की यातनेच्या त्या पलीकडे जे 2.5 वंश लोक राहत आहेत, रौबेनी, गाद आणि मनसेचा अर्धा वंश, या लोकांनी एक वेदी बांधलेली आहे आणि त्या वेदीवरती अर्पणे करत आहेत. तेव्हा या इस्रायल लोकांना राग आला, कारण त्यांना कळालं की या लोकांनी मूर्तीसाठी वेदी बांधली असणार. आणि मग त्याने म्हटलं की आपण या लोकांना मारून टाकायचं, याच्यात चढाई करून जायचं. ते तयार झाले. तेव्हा त्याने मात्र योशुआने म्हटलं आपण एक काम करू, पहिला आपल्या लोकांना तिथे पाठवू, काय बातमी आहे, काय आहे हे पहिला पाहू आणि मग आपण चाल करून जाऊ. तेव्हा योशुआने फिनहास, अरोनाचा नातू फिनहास, एलाजारचा मुलगा फिनहास याला आणि 10 सरदारांना पाठवलं फिनहास बरोबर. आणि ते
अडीच वंश जिकडे राहत होते तिकडे गेले आणि त्यांना म्हटलं, तुम्ही काय केलेले? देवाखेरीज, देवाला सोडून तुम्ही वेदी बांधलेली आहे. तुम्हाला माहिती आहे ना, परमेश्वराशिवाय जर इतर वेदी बांधली तर परमेश्वराचा क्रोध कसा भडकतो. अनेक वेळा चुकीमुळे इस्रायलावर देवाचा खूप भडकला होता आणि इस्रायल लोकांचा नाश झाला होता. आता तुम्ही इस्रायल लोकांना धुलीस मिळवण्यासाठी पाहतात आणि तुम्ही ही गोष्ट केली आहे. तेव्हा 29 वचन, आता वचन काय सांगते बघा. तेव्हा 2.5 वंशजांनी उत्तर दिले, आज परमेश्वराला अनुसरायचे सोडून देणे आमच्यातून कदापि न घडो. देवाला अनुसरण्याचे सोडून देणे आमच्यातून कदापि न घडो. देवाशिवाय आम्ही कोणाला मानत नाही. आम्ही हा वेदी बांधलेली आहे का? पुढे जाऊन तुमची मुलाबाळं आमच्या मुलाबाळांना परमेश्वराकडे येऊ देणार नाही. यरूशलेमात येऊ देणार नाही. जे स्थान देवा निवडले तिकडे आम्हाला येऊ देणार नाही. मनाई करतील, मग आमची मुलं देवाचे नियम कसे पाळतील? मग आम्ही तरी आज्ञेच्या या पलीकडे राहतात. आमची मुलाबाळं लहान आहे, त्यांना त्या माहिती नाही, मग त्यांना पण परमेश्वराची ओळख पाहिजेत की नाही. म्हणून आम्ही वेदी बांधले फक्त परमेश्वरासाठी, देवासाठी, बाकी काहीच नाही. की आम्हाला देवासाठी यज्ञ अर्पणे करता यावी. आणि दुसरं काय असेल तर आम्ही देव निवडील त्या स्थानी आम्ही सर्व एकत्र येऊ. पण आता आमच्या मुलांना ही गोष्ट कळावी म्हणून आम्ही वेदी बांधलेली, ती पण परमेश्वरासाठी, इतर देवतांसाठी नाही. तेव्हा फिनास आणि इस्रायलच्या सरदारांना ही गोष्ट कळाली की देवालाच म्हणतात, देवाशिवाय कोणाला मानत नाही. तेव्हा फिनास आणि इस्रायल लोकांनी बातमी, सरदाराने येऊन इस्रायल लोकांनाही बातमी दिली. तेव्हा त्यांचे समाधान झाले की देवाशिवाय कोणाला मानत नाही ना अब्बास, हे महत्वाचं आहे. आणि ही बातमी जेव्हा त्यांना कळाली तेव्हा त्यांना आनंद झाला. म्हणजे बघा, हे लोक परमेश्वर भरोसा ठेवत होते. इस्रायल लोकांना का राग आला होता की देवाशिवाय दुसरं काही करायचं नाही. आपल्या मात्र परमेश्वरावर असलेल्या विश्वासाबाबतीत ते निष्ठापूर्वक होते. देवाच्या प्रेमाबाबतीत ते निष्ठापूर्वक होते की देवाशिवाय दुसरे कोणाला वेदी बांधायची नाही, फक्त परमेश्वरला. कारण तूच देव आहे, त्याच्याशिवाय कोणाचं भजन पूजन करायचं नाही, कारण तूच परमेश्वर आहे. म्हणून ही बातमी इस्रायल लोकांना कळाल्यानंतर त्यांच्या मनाचे समाधान झाले. बघा, आपल्या जीवनामध्ये आपण नेहमी परमेश्वराला प्राधान्य दिलं पाहिजे. आपल्या जीवनात आपण नेहमी प्रभूला किंमत दिली पाहिजे. त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाला पण नाही, फक्त प्रभू येशूला. तो महत्वाचा प्रभू, श्रेष्ठ प्रभू आहे, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, एकमात्र देव. तो थोर आहे, तो श्रेष्ठ आहे, तो प्रभू येशू आहे. आणि त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणालाही किंमत देऊ नका. म्हणून बायबल सांगते मार्क 12:30-31, तू आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने, संपूर्ण शक्तीने आणि संपूर्ण मनाने प्रीती कर. काय सांगते? पहिलं देवावर प्रेम, मग स्वतःसारखं शेजाऱ्यावर प्रेम कर. पण पहिलं प्रेम देवावर, पहिलं स्थान देवाला. तू पहिलं प्रेम देवावरच कर, ते पण संपूर्ण मनाने, संपूर्ण बुद्धीने, संपूर्ण शक्तीने आणि संपूर्ण जीवाने तू देवावर प्रेम कर. ज्याने आपल्याला घडवले, बनवले, त्याच्यावर पहिलं प्रेम आपल्याला करायचंय. आणि मग स्वतःवर, आपल्या शेजाऱ्यावर, सर्वावर, पण देवावर पहिलं प्रेम. देवापेक्षा कोणाला महत्व देऊ नका. जो देवाला जास्त महत्व देतो, जो देवावर जास्त प्रेम करतो, तो देवाचे नियम पाळतो. तो कोणती चुकीची गोष्ट करणार नाही, तो कोणतं पाप करणार नाही, तो देवाचे नियम मोडणार नाही. तो देवाला आवडणाऱ्याच गोष्टी करेल, तो देवाच्याच मागे चालेल. जो देवाला पहिलं स्थान देत होतो, तो नेहमी देवाला खुश ठेवेल, देवाला दुःखी करणार नाही. म्हणून पहिलं प्रेम आपण देवावर केलं पाहिजे, परमेश्वराला पण महत्व दिलं पाहिजे. उत्पत्ती 3:17-19, देव पित्याने आदामाला काय म्हटलं? तू आपल्या स्त्रीचं ऐकलं आणि ज्या झाडाचं फळ खाण्यासाठी मी तुला मनाई केलं त्याचं फळ तू खाल्लं, त्यामुळे भूमीला शाप आलेले आहे. तू आता कष्ट करशील आणि जमीन तुला काटे कुसले देईल. तू आपल्या निढलाच्या गावाने भाकर मिळून खाशील व ती पुन्हा परत मातीला जाऊन मिळशील, कारण तिच्यातून तुझी उत्पत्ती झालेली आहे. तू मातीचा तो
मातीतच जाशील. देवपिताने म्हटलं, बघा तू आपल्या बायकोचं ऐकलं, तू कोणाला महत्व दिलं? बायकोला, मला नाही. आता आदामाला कोणी घडवलं होतं? परमेश्वराने. आदामाने पहिली गोष्ट देवाची ऐकायला हवी होती, पण नाही, बायकोची ऐकली. आणि मग मृत्यू आला, दुःख आले, कष्ट आले, शाप आले. बायकोच ऐकलं, देवाचं ऐकण्याऐवजी बायकोच ऐकलं आणि फसला. फलोखाला आज्ञा पण मोडली आणि दुःख, कष्ट, पीडा, मृत्यू या सर्व गोष्टी ओढल्या गेल्या आणि देवाबरोबरचं नातं पण तुटलं गेलं. आपल्या जीवनात देवाला पहिलं स्थान द्या, प्रभूला अधिक किंमत द्या, प्रभूला अधिक महत्व द्या. म्हणजे प्रभू आपल्याला अनुग्रह देणं, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणं, प्रभू आपली उन्नती करणं, प्रभू आपल्या जीवनात चमत्कार घडवणं. जेव्हा आपण आपल्या जीवनात परमेश्वराला, प्रभू येशूला पहिलं स्थान देतील, तेव्हाच प्रभू आपल्या जीवनात अद्भुत काम करणं आणि आपली बंधने तोडणं. 1 शमूएल मध्ये 15 अध्याय 16 देवपित्याने म्हटलं होतं की अमालेकाचा नाश कर, कोणाला ठेवू नको. परंतु शोल जेव्हा अमालेकावर चढाई करून गेला, शोला इस्रायल लोक, तेव्हा शोलाने काय केलं? जे टाकाऊ होतं त्याचा नाश केला, जे टिकाऊ होतं ठेवलं, गुरढोरं, षड्रिमेंढरं, दोन संपत्ती ठेवलं ते नाही, अगाग राजाला पण जिवंत ठेवलं. म्हणजे देवापेक्षा त्याने त्या पैशाला, गुरढोरांना, षड्रिमेंढरांना जास्त महत्व दिलं. कोणी? शोलाने. तेव्हा देवपिता शमूएल संदेश तुला म्हणतो, शोलाला निवडण्याचा मला पस्तावा होतोय. मी का निवडलं त्याला? शमूएल संदेश रात्रभर शोलासाठी प्रार्थना केली, पण तरी देवाने ऐकली नाही. कारण शोलाने देवाच्या आज्ञेला महत्व देण्याऐवजी त्या पैशाला, त्या गुरढोरांना, त्या षड्रिमेंढरांना महत्व दिलं होतं. तेव्हा शमूएलाला पण राग आला आणि शमूएल संदेशला शोलाकडे येऊन म्हणतो, हे जे गुरढोर, षड्रिमेंढरे, याचा आवाज मला येतो, याचा अर्थ काय? शोल म्हणतो, तुझा देव परमेश्वर, याला अर्पण करण्यासाठी मी सर्व आणलेले, लोकांनी आणलेले. तेव्हा शमूएल संदेश म्हणतो, देव यज्ञाने नाही, आज्ञा पाळण्याने संतुष्ट होतो. तू तर देवाचा शब्द मोडला आहे, देवाची आज्ञा मोडलेली आहे, म्हणून देवाने तुला राज्य पदावरून झुगारून दिलेले आहे आणि तुझ्याहून जो बरा अशा तुझ्या एका शेजाऱ्यास हे राज्य दिलेले आहे. देवाने काढून टाकले राज्य पदावरून. देवाच्या आज्ञेला, देवाला जास्त किंमत देण्याऐवजी त्या पैशाला, त्या गुरढोरांना, त्या षड्रिमेंढरांना त्यांनी जास्त किंमत दिली. राज्य गमावून बसला, देवाबरोबरचं नातं तुटलं गेलं, दुष्ट आत्मा आला त्याच्यात. 1 शमूएल 16 अध्याय 14 वचना, दुष्ट आत्मा आला त्याच्यात. हालेलुया, हालेलुया. आणि हा दुष्ट आत्मा शोलाला बांधा करू लागला. जो देवापेक्षा इतरांना जास्त किंमत देतो, जो देवाच्या आज्ञेपेक्षा इतरांना जास्त महत्व देतो, तो देवाचा क्रोध स्वतःवर ओढून बसतो. त्याच्या जीवनात संकट येणार, दुःख येणार, समस्या येणार, पहिलं स्थान येशूला दे. जो आपल्या जीवनात कार्य करतो, बघा संकट आले, दुःख आले, आपण प्रभूचा धावा करतो, प्रभू ऐकतो की नाही प्रार्थना आपली? ऐकतो. आपली दुःख दूर करीतो, आपल्या समस्या प्रभू दूर करीतो, आपल्या संकटातून आपल्याला बाहेर काढतो. मग जर आपलं काम प्रभूच करत आहे, मग आपण प्रभूच्याच मागे चालायला हवं, त्यालाच आपल्या जीवनात महत्व द्यायला हवं. या जगाला नाही, वस्तूला नाही, या जगाच्या कोणत्याही गोष्टीला नव्हे, फक्त परमेश्वर पित्याला, फक्त प्रभू येशूलाच आपण आपल्या जीवनात अधिक महत्व देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून रोमकरास पत्र 11 अध्याय 36 वचना, सर्व काही त्याच्याद्वारे, त्याच्या फिरत्यार्थ आणि त्याच्याच पासून आहे, त्याला युगानुयुग गौरव असो, आमीन. सर्व प्रभू पासून आहे आणि नेहमी आपण आपल्या जीवनात प्रभू येशूलाच महत्व दिलं पाहिजे, अधिक किंमत दिली पाहिजे, अधिक श्रेष्ठ स्थान दिलं पाहिजे. त्यानंतर बायबल काही सांगते पहा, प्रेषितांच्या कृत्यामध्ये 4 अध्याय. जेव्हा अगोदर 3 अध्यायामध्ये लंगडा भिकारी बरा झाला होता, म्हणून त्याने पेत्र योहानाला पकडून अटकेत सुद्धा ठेवलं होतं. परंतु प्रभूने मात्र त्यांच्याद्वारे कार्य केलं आणि ते प्रभूचा प्रसार करत होते, करू लागले. तेव्हा वाचन काय सांगते बघा 4 अध्यायामध्ये, प्रेषितांची कृत्य 4 अध्यायामध्ये, त्याच्यामध्ये 13 पासून ते मात्र 21 पर्यंत. जेव्हा शास्त्री, परुषी, मुख्य याजक, वडील लोक, यहुदी लोक, या सर्व लोकांनी त्या पेत्र म्हणजे प्रेषितांना त्याला काय म्हटलं की तुम्ही येशूच्या नावाने बोलू नका, शिकवूही नका, काही सांगू नका.
तेव्हा या प्रेषिताने काय उत्तर दिलं? बायबल सांगते की मात्र त्या पेत्र आणि योहानाने उत्तर दिले, देवाच्या ऐवजी तुमचे ऐकावे. हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य हे तुम्हीच ठरवा, कारण जे आम्ही पाहिले व ऐकले ते न बोलणे आम्हाला शक्य नाही. बघा, लोकांनी म्हटलं येशूविषयी बोलू नका, शिकवू नका, सांगू नका. पेत्र आणि योहान काय उत्तर देते? हे तुम्ही ठरवा. आम्ही जे बघितले ना, आम्ही जे ऐकले, आम्ही बोलणार, आम्ही सांगणार, थांबणार नाही. धमकावलं त्यांना, दटावलं, बोलू नका, पण तरी ऐकलं नाही, घाबरले नाही ते. त्याने आपल्या जीवनात येशूलाच महत्व दिलं. पुढे प्रेषितांचे कृत्य, त्याच्यामध्ये वचन काय सांगते पहा 4 अध्यायामध्ये. परत मात्र जेव्हा ते प्रार्थना करू लागले तेव्हा परमेश्वराच्या पवित्र आत्म्याने ते परिपूर्ण झाले. वचन काय सांगते 27 ते 31. देवाने आणखी त्यांना सामर्थ्यवान बनवलं, आणखी देवाने त्यांना शक्ती पुरवली, कारण त्याने देवाला महत्व दिलं. पुढे 5 अध्याय 40 ते 42. पुन्हा त्यांना मात्र दटवण्यात आलं, पकडण्यात आलं, मारहाण केलं, त्यांना अपमानास्पद पात्र ठरवलं. येशूविषयी बोलू नका, सांगू नका, शिकवू नका. पण बायबल सांगते उलट प्रभूच्या नावासाठी जो अपमान त्यांचा झाला होता त्यांना उलट आनंद वाटला. आणि घरोघरी शिकवण्याचं काम, प्रभू येशू जिवंत देव आहे हे सांगण्याचं काम त्याने सोडलं नाही. त्याने येशूलाच महत्व दिला. त्याने आपल्या जीवाची पण पर्वा केली नाही. येशूसाठी मरण पावले, रक्त साक्षी झाले, पण घाबरले नाही, मागे हटले नाही. ते येशूचं काम करत राहिले. हालेलुया, हालेलुया. जेव्हा प्रभूने आपल्याला जीवन दिलेले त्याचं काम आपल्याला करत राहायचं. आपल्या जीवनात प्रभू येशूला महत्व द्या. म्हणून प्रभूने म्हटलं, जो माझ्यापेक्षा स्वतःच्या जीवावर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही. जो आपला वधस्तंभ उचलून माझ्या मागे येत नाही तो पण मला योग्य नाही. मत्ते 16 अध्याय 24 ते 26 वचनापर्यंत. तुम्ही जग मिळवणार आणि आत्मा गमावला तर काय लाभ? तुम्ही तुमच्या जीवावर जास्त प्रेम करता आणि माझ्यावर प्रेम करत नाही तर तुम्ही तुमचा जीव गमावणार. म्हणून आपला वधस्तंभ उचला आणि माझ्या मागे चला. आपल्या जीवनात नेहमी आपण प्रभू येशूला पहिलं स्थान दिलं पाहिजे. ज्याने आपल्याला घडवले, ज्याने आपल्याला बनवले, ज्याने आपल्याला निर्माण केलेले आहे त्याच्या मागे आपल्याला लागायचं. ना कुटुंब, ना नातेवाईक, ना धंदा, ना व्यवसाय, ना पैसा, काहीच महत्व नाही. महत्वाचा आहे येशू ख्रिस्त. महत्वाचा आहे प्रभू येशू पिता, ज्याने आपल्याला निर्माण केले. तोच नेणार आहे स्वर्गात, कोणता मनुष्य नेणार नाही. आणि आपले नातेवाईक आपल्याला स्वर्गात नेणार नाही, प्रभू येशू पिता आपल्याला स्वर्गात नेणार आहे. त्यानेच आपल्यासाठी स्वर्गात जागा तयार केलेली आहे, त्याच्याजवळ जाणार आहोत आपण. म्हणून आपल्या जीवनात प्रभू येशूला महत्व द्या, प्रभू येशूला किंमत द्या. पहिलं स्थान, महत्वाचं स्थान प्रभू येशूला द्या. सर्वहून प्राधान्य मिळालं पाहिजे प्रभू येशूला. हालेलुया. तर आपण पूर्ण बनणार, तर आपण प्रभू येशूचे लोक, स्वर्गीय लोक बनले जाणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकले असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.